मित्रांनो, महिला व बालविकास विभागाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आज शासनाने घेतलेला आहे. तब्बल 23 वर्षानंतर विभागाच्या सुधारित आकृती बंदाला मंजुरी देण्यात आलेली आहे. 11 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर 10 एप्रिल 2026 रोजी शासन निर्णय GR काढून हा आकृतीबंद अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागामध्ये 8,769 नियमित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विभागाच्या विविध कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे आउटसोर्सिंग भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. ICDC अंतर्गत मोठा निर्णय येथे घेण्यात आलेला आहे. यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजेच ICDC अंतर्गत 1,10,764 अंगणवाडी सेविका आणि 1,10,764 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 2,21,328 मानधना आधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अंगणवाडी व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून महिला व बालकांच्या सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. विभागातील एकूण पदांचा पुनरावलोकन करताना आधी अस्तित्वात असलेल्या 9,248 पदांचा आढावा घेण्यात आला आणि त्यापैकी 744 पदे जी आहेत ती रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित 8,504 पदांमध्ये 165 नवीन पदांची वाढ करण्यात आली आहे आणि अशा प्रकारे अंतिम 8,769 नियमित पदांचा जो आकृतीबंद निश्चित करण्यात आला आहे. आता या शासन निर्णयामध्ये विविध परिशिष्टाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. परिशिष्ट 1 नियमित मंजूर पदांचा तपशील, परिशिष्ट 2 वाढीव पदांची माहिती, परिशिष्ट 3 कार्यालयीन पदांचा तपशील, परिशिष्ट 4 बाहेर यंत्रणेद्वारे भरणारी 2,843 पदे, परिशिष्ट 5 रद्द करण्यात आलेली 744 पदे आणि परिशिष्ट 6 समायोजन करण्यात आलेल्या पदांचा तपशील. तर मित्रांनो, 23 वर्षानंतर झालेला हा जो बदल आहे खूप मोठा मानला जात आहे. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे, रिक्त पदे भरण्यास मदत होणार आहे, तसेच महिला व बालकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी जी होणार आहे. तर हा संपूर्ण शासन निर्णय GR जो आहे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या GR मध्ये तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यानुसार जी आहे ती पदांची जी माहिती आहे, जी रीतसर माहिती येथे तुम्हाला दिसून येणार आहे. तर GR आवर्जून पहा, यामध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती मिळेल आणि अशीच महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.